नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इव्हॉल्व अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. जर समजा तुम्ही एका वाळवंटामध्ये फिरायला गेलेलात आणि वाळवंटामध्ये फिरत असताना रात्र झाली आणि रात्रीच्या वेळेला तुम्हाला असं समजलं की आपण भटकलोय कुठंतरी आणि आपणाला दिशा माहीत नाही आहे, दिशेचा कुठे जायचं आहे आपल्याला हे समजत नाही आहे. मग अशा वेळेला तुम्ही काय करणार? मग अशा वेळेला जो कामी येतो तो म्हणजे तुमचा नॅचरल जीपीएस, ज्याला आपण म्हणतो पोलस्टार. बरं, ज्याचं नाव ॲक्च्युली आहे पोलॅरिस. आपण त्याला पोलस्टार म्हणतो, पण त्याचं ॲक्च्युअली नाव काय आहे? पोलॅरिस नाव आहे, लक्षात ठेवा. मग आता ॲक्च्युली पोलॅरिस काय आहे? पोलॅरिस तो नॉर्थ पोललाच का असतो, त्याचा यूज काय आहे आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती थोडीशी आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर चला समजून घेऊया नॉर्थ पोल काय आहे, बेसिकली नॉर्थ पोल स्टार काय. ॲक्च्युली याचा जर ऑफिशियल नेम जर बघायला गेलं तर ऑफिशियल नाव काय याचा? अल्फा उर्से मायनरिस. अल्फा उर्से मायनरिस. कारण काय, लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये 3 स्टार आहेत. पोलॅरिस हा ॲक्च्युली एक स्टार नाही आहे. ह्याच्यामध्ये किती टोटल स्टार आहेत? ह्याच्यामध्ये 3 स्टार्स आहेत. एकाच्या जागी ऍक्च्युली हे 3 स्टारचा समूह आहे, ह्याला म्हणूया आपण पोलॅरिस. ठीक आहे, आता हा जो काय तुमचा पोलॅरिस आहे हा नेमका कुठं असतो? कायम बघा की तुम्ही नॉर्थ पोलला आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे जर काय तुम्ही उत्तरेकडे जर बघितला तर कायम उत्तर ध्रुवाच्या वरती तो तुम्हाला दिसेल. आता तो कुठं असतो, कसा शोधायचा हे आपल्याला थोडंसं बघूया. पण जर काय त्याचं जर काय पृथ्वीपासून जर काय अंतर बघायला गेलं तर तो किती लांब आहे माहिती आहे तुम्हाला? 433 लाईट इयर्स, 433 लाईट इयर्स अवे आहे, लक्षात ठेवा. म्हणजे विचार करा की त्याचा आणि पृथ्वीचा डिस्टन्स किती जास्त असेल. बरोबर आहे ना? आता हा का महत्वाचा आहे? कारण का आपल्याला नॉर्थ डायरेक्शन समजून घेण्यासाठी, नॉर्थ डायरेक्शनला फाइंड आउट करण्यासाठी हा महत्वाचा स्टार समजला जातो. बरोबर. मग आता ह्याच्याबद्दल थोडंसं मिथ आहेत, लक्षात ठेवा. ह्याच्याबद्दल काहीतरी गैरसमज आहेत. गैरसमज काय आहे? पहिला गैरसमज जो आहे तो म्हणजे हा ब्राईटेस्ट स्टार मानला जातो, जो की नाहीये. हा ब्राईटेस्ट स्टार नाहीये. मग ब्राईटेस्ट स्टार कोणता आहे? ऍक्च्युली द ब्राईटेस्ट स्टार जो आहे तो आहे सिरियस. म्हणजे सिरियस इज ऑलवेज द ब्राईटेस्ट स्टार. आणि अजून ह्याचा मिथ असा आहे की हा जो काय नॉर्थ स्टार किंवा पोल स्टार जो आहे तो कायमस्वरूपी नॉर्थ पोललाच राहील. तो कायमस्वरूपी कुठे राहील? नॉर्थ पोललाच राहील, लक्षात घ्या. पण हे सुद्धा एक मिथ आहे. कारण का नॉर्थ पोलला जो काही तुम्हाला पोल स्टार दिसणार आहे, पोलॅरिस दिसणार आहे, तो कायमस्वरूपी तिथे राहणार नाही. पण येस, तो तिथून निघून जाण्यासाठी कमीत कमी पुढचे अजून 26,000 वर्ष लागतील, लक्षात ठेवा. किती? 26,000 वर्ष लागणार आहेत. त्याच्यानंतर तो तिथून निघून जाईल. ह्याचं कारण काय आहे? पृथ्वी जी काय आपली ऍक्सिस वरती फिरते, हे जे काय ऍक्सिस आहे, अर्थचं रोटेशनचं जे काय ऍक्सिस आहे 23.5, हा ऍक्सिस सुद्धा कायम हा असा राहत नाही, लक्षात ठेवा. हा वोबल करतो. वोबल करतो म्हणजे काय? हा चेंज होतो, लक्षात ठेवा. हा चेंज होतो आणि त्याच्यामुळं हा नॉर्थ पोल कायम स्वरूपी आपल्याला नॉर्थ पोलला दिसणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता ह्याला शोधायचं कसं? आता शोधण्यासाठी 2 सोप्या मेथड्स आहेत, लक्षात ठेवा. 2 सोप्या मेथड्स आहेत. कॉन्स्टिलेशन्स बघायच्यात आपल्याला. कॉन्स्टिलेशन जे ताऱ्यांचा समूह असतो ज्याच्यापासून काहीतरी आकार वगैरे बनतात त्याला म्हणतो आपण कॉन्स्टिलेशन. आता 2 कॉन्स्टिलेशन्स आपल्याला महत्वाचे जे आहेत ते आपण फाइंड आउट करू शकतो कुठं? आकाशामध्ये. तर पहिला जो आहे तो आहे बिग डिपर. बिग डिपर. आता बिग डिपरचा अर्थ काय? जर आपण सप्तऋषी म्हणतो, जे 7 ताऱ्यांचा समूह आहे त्याला आपण बिग डिपर म्हणतो. ऑफकोर्स बिग डिपर बरोबर स्मॉल डिपर पण किंवा लिटिल डिपर पण असतो. लिटिल डिपर जो असतो तो ह्या साईज पेक्षा छोटा असतो. आता हा बघितलं तर लिटिल डिपर आहे. ह्या साईज पेक्षा हा साईज काय छोटी आहे, लक्षात ठेवा. आणि हे जनरली दिसायला थोडंसं कठीण जातं, कारण काय ह्याला खूप डार्क स्काय लागतं. त्याच्यामुळे तुम्ही शहरात राहत असाल तर पोल्युशनमुळे जनरली हे तुम्हाला लिटिल डिपर दिसणं थोडंसं मुश्किल होतं. आणि जर काय तुम्ही ऑफकोर्स वाळवंटात असाल तर कदाचित तुम्ही ह्याला शोधाल पण हे शोधण्यासाठी तुम्हाला खूप जास्त डार्क स्काय लागतो. पण हा बिग डिपर जो आहे तो बऱ्यापैकी सगळेजण बघू शकतात, लक्षात ठेवा. इव्हन तुम्ही शहरामध्ये असाल, पोल्युटेड एअर जरी असेल, लाईट पोल्युशन जरी असेल, तरी बऱ्यापैकी हा बिग डिपर दिसतो. मग आता ह्या बिग डिपरच्या साहाय्याने आपल्याला हा पोल, नॉर्थ पोल स्टार कशा पद्धतीने शोधायचा, लक्षात ठेवा. आता हे जे काही तुम्ही 2 स्टार्स बघताय, बिग डिपर मधले हे जे काही 2 स्टार्स बघताय, ह्या 2 स्टार्स पासून काय करायचं आहे? एक पूर्णपणे एक स्ट्रेट लाईन टाकायचे. एक स्ट्रेट लाईन काय करायचे? टाकायचे. आणि तो स्ट्रेट लाईन कुठे जाणार आहे? तो स्ट्रेट लाईन जाऊन डायरेक्टली मिळणार आहे तुमच्या पोल स्टारला. इट विल बी पोलॅरिसला तो जाऊन मिळणार आहे, लक्षात ठेवा. आता ह्या सप्तऋषीमधून किंवा ह्या 2 ताऱ्यांपासून तो किती लांब आहे? ह्या ताऱ्यांचं जे काय अंतर आहे, हे 2 ताऱ्यांचं जे काय अंतर आहे ह्याच्या 5 पट ते अंतर कशामध्ये आहे? ह्या सप्तऋषीपासून ह्या पोल स्टारचं आहे, लक्षात घ्या. आणि जर काय तुम्हाला जर काय लिटिल डिपर जर सापडला तर लिटिल डिपर पासून काय करायचं तुम्हाला? हा जो काय तुमचा लिटिल डिपरचा हा जो काय खालचा तारा आहे ह्याच्यापासून जरी स्ट्रेट लाईन जरी तुम्ही टाकला तरी सुद्धा तुम्हाला पोल स्टारला जाता येतं. पण सगळ्यात सोपी मेथड काय? बिग डिपर पासून एक स्ट्रेट लाईन टाकायची, जेणेकरून तुम्ही पूर्णपणे नॉर्थ पोल हा फाइंड आउट करू शकता, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता अजून एक दुसरी मेथड जी आहे ते कॅसिओपिया नावाचं जे काय कॉन्स्टिलेशन आहे तो शोधून काढायचा. आता कॅसिओपिया जो काय कॉन्स्टिलेशन आहे तो कसा दिसतो? हा बघा, हा एकतर एम आकाराचा म्हणा
किंवा ह्याला डब्ल्यू आकाराचा म्हणा, कारण का हे चेंज होतं, डब्ल्यू आकाराचा म्हणा किंवा 3 आकाराचा समजून घ्यायला. आता हा शोधत असताना काय करायचं आपल्याला बघा, आता ह्याच्यापासून एक लाईन अशी आडवी मारायची, जस्ट ड्रॉ दिस, एक आडवी एक लाईन मारायची आणि ह्याला परपेंडिक्युलर असणारी अशी पद्धतीने एक लाईन मारायची, अशी अशी पूर्णपणे एक लाईन मारायची, जेणेकरून तुम्ही कुठं जाल, जेणेकरून त्या पर्टिक्युलरली पोलॅरिसला जाऊन ती लाईन कुठं जाईल, पूर्णपणे त्या पोलॅरिसला जाऊन चिटकेल. लक्षात ठेवा, अशा पद्धतीने तुम्हाला पोल स्टार किंवा पोलॅरिस सापडू शकतो आणि त्याच्यानुसार तुम्ही डायरेक्शन काय करू शकता, डायरेक्शन शोधू शकता. तर हे 2 मेथड्स आहेत जेणेकरून तुम्ही पोल स्टारला शोधू शकता. आता एक्झॅक्टली तो नॉर्थ पोललाच का असतो किंवा पोल वरतीच का दिसतो हे लक्षात करून घ्या. एक तर महत्वाचा मुद्दा आहे की ह्याचं जे काही डिस्टन्स आहे अर्थपासून ते खूप जास्त आहे. लक्षात ठेवा, म्हणजे 433 लाईट इयर्स, विचार करा की किती वर्ष लांब आहे तो. वर्ष म्हणजे बेसिकली तुम्ही जर काय लाईटच्या स्पीडनं जर काय गेला त्या ताऱ्याकडे तर तुम्हाला 433 वर्ष लागतील तिथपर्यंत पोहोचायला, लाईटच्या स्पीडनी जर गेला तर, जे की ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. आता अजून एक दुसरा मुद्दा, हा जो ऍक्च्युली पोलॅरिस आहे तो कुठं आहे, एक्झॅक्टली जी काय अर्थची ऍक्सिस आहे, रोटेशनल जे ऍक्सिस आहे त्याच्यावरती डायरेक्टली येतो, त्याच्यावरती डायरेक्टली असणार आहे. लक्षात ठेवा. सो हे पूर्णपणे अलाइन आहे, म्हणजे जरी पृथ्वीचं रोटेशन जरी होत असेल तरी तो कशाला अलाइन आहे, त्या पर्टिक्युलरली आपण म्हणूया त्या ऍक्सिसला अलाइन आहे. आणि अर्थचं रिव्हॉल्युशन जरी होत असेल तर अर्थचं रिव्हॉल्युशन होत असताना सुद्धा ते काय सापडणार आहे आपल्याला की त्या ऍक्च्युली त्या एकाच जागेला आपल्याला काय बघायला मिळणार आहे, तो पोल स्टार बघायला मिळणार आहे किंवा नॉर्थ पोल किंवा पोलॅरिस बघायला मिळणार आहे. ठीक आहे, तर हे का, कारण का ह्या ऍक्सिसला तो अलाइन आहे. म्हणजे आता एक अजून एक उदाहरण घेऊया की समजा तुम्ही ट्रेनमधून चाललेला आहात. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ट्रेनमधून जात आहात तेव्हा आपण जेव्हा एखादी वस्तू लांब बघत असतो, एखादी जर काही गोष्ट आपल्याला लांबपर्यंत जर काही दिसत असेल तर ती बघा की आपण खूप स्पीडनी जात असतो, पण ती स्पीडनी जात असताना तेवढ्या स्पीडनी ती वस्तू लांब जाते का, नाही. म्हणजे ती आपल्या नजरेच्या समोर कायम असते. लक्षात ठेवा, कारण का त्याचं आणि आपल्या ट्रेनचं जे अंतर आहे ते खूप जास्त असतं. पण त्याच्याच बरोबर बघा की एखादी जवळची वस्तू जी आहे, तुम्ही ट्रेनमधून जात असताना जवळची एक वस्तू बघा की ती लगेच तुमच्यापासून लांब जाते, ती तुम्हाला दिसत नाही. सो यू कॅनॉट सी दॅट. बट जी लांबची वस्तू आहे ती खूप लांबपर्यंत तुम्हाला दिसते, तुम्हाला असं वाटतं की ती आपल्या बरोबरच धावते किंवा ती आपल्या बरोबर एक्झॅक्टली समोर आहे. त्या पद्धतीचाच काय हा पोल स्टार आहे. लक्षात ठेवा, त्या पद्धतीचा हा पोलॅरिस आहे. कारण का याचं डिस्टन्सच एवढे जास्त आहे की त्याच्यामुळे काय वाटतं की हा नेहमी एकाच ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, आणि तो हा ऍक्सिसला अलाइन आहे, त्याच्यामुळे हा कायम नॉर्थ पोललाच राहतो. पण किती वर्ष राहील, जास्तीत जास्त 26,000 वर्ष, त्याच्यानंतर तो तिथून निघून जाईल. बाकीचे जर काही तारे बघितले तर बाकीचे तारे फिरत असतात. लक्षात ठेवा, पृथ्वी जशी फिरणार आहे अशा पद्धतीने ते तारे पण फिरतात, पण नॉर्थ पोल फिरत नाही. बरोबर. नाव आता हा जो काही नॉर्थ पोल आहे किंवा हा पोलॅरिस जो आहे तो लक्षात ठेवा, तो फक्त आपल्याला नॉर्थ हेमिस्फिअर मधून बघायला मिळणार आहे. सो बेसिकली आपण म्हणूया की हा फक्त कुठं बघायला मिळणार आहे आपल्याला, नॉर्थ हेमिस्फिअर मधूनच. म्हणजे जर तुम्ही उत्तर गोलार्धात आहे तरच तुम्हाला नॉर्थ पोल दिसेल, जर काय तुम्ही दक्षिण गोलार्धात गेला तर तुम्हाला नॉर्थ पोल दिसणार नाही. मग दक्षिण गोलार्धामध्ये असा कुठला साऊथ पोल स्टार नाहीये का? येस, ऑफकोर्स. जर काय दक्षिण गोलार्धात गेला तर त्या दक्षिण गोलार्धामध्ये सदर्न हेमिस्फिअर मध्ये तुम्हाला साऊथ पोल स्टार सापडेल, ज्याचं नाव आहे सिग्मा ऑक्टेट. सिग्मा ऑक्टेंट्स. ठीक आहे, आता हे होतं पोलॅरिस बद्दल. आता हा पोलॅरिस टॉपिक का महत्वाचा आहे किंवा नॉर्थ पोल स्टार परीक्षेसाठी का महत्वाचा आहे, कारण का याच्यावरती ऑलरेडी यूपीएससीने प्रश्न विचारलेला आहे आणि अशाच पद्धतीने राज्यसेवा सुद्धा पूर्व परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारू शकते. लक्षात ठेवा, याच्यातले आता 3 तारे महत्वाचे बघितलेत आपण. कोणता, एक तर पोलॅरिस बघितला, एक तर सिग्मा ऑक्टेट बघितला आणि थर्ड जो बघितला तो सिरियस होता. लक्षात ठेवा, जो ब्राइटेस्ट स्टार आहे. ठीक आहे, पण आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आपण कॉन्स्टिलेशन्स पण 2 बघितले होते आणि ते कॉन्स्टिलेशन्स वरती पण आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, चलो, थँक्यू.